आणि मंडळी आलेली आहे पाणीपुरी। स्टार्टर मध्ये पहिल्यांदाच खाते प्रॉन्स पाणीपुरी, सुरमई गीला फ्राय आणि चिंबोराच बघताय कसला मोठा आहे चिंबोरा। हा बघा चिंबोऱ्याचा डुक्का कसा तोडून दिलाय, हे बघा डुक्का तोडून देण्याचा फायदा। तर हा व्हिडिओ बघून आपले व्ह्यूअर्स येणार तर त्यांना पण काहीतरी डिस्काउंट द्या। तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती। तर आलोय आता बेलापूर रेल्वे स्टेशनच्या वेस्ट साइडला आणि वेस्ट बाजूला येण्याचं कारण इथे असं आहे की आपण आज जेवणासाठी चाललोय। इथे एक मस्त मालवणी हॉटेल आहे तिकडेच, कारण उमा भरपूर दिवसापासून आपल्याला हाबनूस माशाची रेसिपी दाखवते, कधी अलग प्रकारची रेसिपी दाखवते। तर आणायला पण आज सुट्टी आहे आणि उमाला पण आज आपण सुट्टी दिलेली आहे ना, त्या निमित्तच निघालोय। आणि या हॉटेलला जर तुम्ही पोहोचताय तर बेलापूर रेल्वे स्टेशनच्या वेस्ट साइडला उतरा आणि समोरच तुम्हाला MTNLचं ऑफिस दिसेल। कोणतं ऑफिस? MTNLचा, ज्याच्यामध्ये आपण बिल भरायला जातो ना, तोच ऑफिस आणि त्याच्याच पुढे हा हॉटेल आहे। ठीक आहे, तर आता तिथे जाऊया। आम्ही स्पेशली पाणीपुरी खायला चाललोय। कोणती पाणीपुरी आहे ना? या प्रॉन्स पाणीपुरी। हा, आणि तुमच्यासाठी काहीतरी शेवटला एक भारी ऑफर पण भेटणार आहे, चांगला डिस्काउंट पण भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण विदाउट कोड गेल्यावर तुम्हाला तो ऑफर युटिलाइज नाही करता येणार। तर कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया। तर पोहोचलोय आता हॉटेल जवळ। तर म्हणजे गुगल लोकेशन तर आपण दिलेलं आहे, पण एक्झॅक्टली पंजाब नॅशनल बँक आहे त्याच्या बाजूला एक बिल्डिंग आहे ग्रेट ईस्टर्न सेक्टर 11, त्याच्या समोरच हा हॉटेल आहे। हॉटेल मस्त मालवणी व्हेज आणि नॉन व्हेज। चला ना आतमध्ये घेऊन जातो आणि कसं हॉटेल आहे आणि कसं काय काय भेटतं इकडे ते तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो। आणि मंडळी आलोय आता हॉटेलमध्ये आणि बघता एकदम डिसेंट इंटेरियर डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर फार सुंदर बनवलेलं आहे। इकडे आपला मित्र आहे नितीन पुणेकर ना, नितीन साळेकर, आणि या बाजूला नितीन शेट्टी पण आलेत। नितीन शेट्टी नमस्कार। आणि मस्त हॉटेल बनवलंय तुम्ही, छान इंटेरियर वगैरे बनवलंय। तर नितीन शेट्टी म्हटल्यानंतर तुम्ही पहिल्यापासूनच असणार ना हॉटेल लाईन मध्ये, कशी सुरुवात झाली म्हणजे तुमच्या हॉटेल लाईनची? कॉलेज संपल्यानंतर मी दिल्लीला गेलो, तिथं विचार केला की काय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जॉईनिंग करायचं म्हणून। तर मी किचन पासून स्टार्ट केलं ॲज अ किचन सुपरवायझर। मग तिथून प्रमोशन होऊन किचन मॅनेजर हे सगळं झालो। 13 इयर्स इथं काम केलं। त्याच्यानंतर रेस्टॉरंट मॅनेजरचं मला पोस्ट इथं बॉम्बेला भेटली। मग माझं तेच काम होतं, मग हॉटेल ओपनिंग करायचं, पूर्ण सेटअप करायचं, हे ते म्हणजे विचार केला मग किती जॉब करणार। त्याच्यानंतर माझे मित्रच वगैरे भेटले, नितीन सालेकर म्हणून, आम्ही खूप जुने मित्र। ॲक्च्युली हे मेन आर्किटेक्ट आहे। तर त्यांनी सांगितलं नितीन चला आपण तुम्हाला सपोर्ट करू, आम्हाला पण या फील्डमध्ये यायचं आहे। तर म्हणलं ठीक आहे या, बोललो आपण आपले ओन बिझनेस चालू करूया हॉटेल्स। मग त्या हिशोबाने मग ह्यांच्या सपोर्टने मी नितीन साठे आणि नितीन सालेकर ह्यांच्या सपोर्टने मग आम्ही लोकांनी रेस्टॉरंट ओपन केला। तुमच्या हॉटेलमध्ये मालवणीसाठी आपण फेमस आहे असं म्हणू शकतो ना? एक ब्रांच बेलापूरला आणि एक ब्रांच आपला कोपरखेरणेला आहे। ओके, दोन हॉटेल आहेत, एक बेलापूरला आणि एक कोपरखेरणेला, आणि मस्त एकदम सुंदर हॉटेल आहे। तर नितीन साहेब मला पहिले तुमचं किचन बघायला आवडेल की तुम्ही कशा प्रकारे जेवण वगैरे बनवताय, मासे वगैरे बनवताय, आणखी काय काय बनवताय तुमच्या किचन मध्ये, तुमच्या उत्साहाला भेटायला आवडेल आपल्याला। जाऊया। आणि आलोय आता किचन मध्ये आणि इथे बघताय तुम्ही सोलकढी, हे काय शॉर्ट्स आहेत काय सोलकढीचे? आणि इथे मला वाटतं तंदुरी रोटीचा मैदा पीठ मलताना दिसतात। आणि आणखी एक आपला मित्र आहे जो तंदुरी रोटी बनवतोय। आणि हा किचन आहे जिथे मासे वगैरे बनवतात बघा, हे उस्ताद आहेत आपले। नमस्कार उस्तादजी। पापलेट मॅरिनेट करून ठेवलाय आणि पापलेटला आता फ्राय करणार। क्या कर रहे हो? शॅलो फ्राय? पापलेट शॅलो फ्राय, रवा फ्राय बनवताना दिसतोय। आता रव्यामध्ये डुबवलाय, मस्त फुल रवा लावतोय त्याला आणि आता त्याला तव्यावरती टाकणार। मस्त एकदम तवा फ्राय बघताय तुम्ही। तो उस्ताद जी क्या नाम है आपका? प्रताप सिंह सर। प्रताप सिंह, तो कब से हो होटल लाइन में, कब से खाना बना रहे हो? सर हो गए 17-18 साल हो गए होटल में। 17-18 साल से। और अपना कोली मालवनी स्टाइल खाना बनाने आता है आपको? बिल्कुल। अभी जो ये बना रहे हो वो कौन सा फिश है? ये मालवनी फिश है। फिश का नाम क्या है? पापलेट फिश मालवणी स्टाईल मध्ये रवा फ्राय करताना दिसतात। आणि 15-16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ना। खूप चांगली चव असणार आपल्या मित्राच्या हाताची। बघूया, थँक्यू। आणि या बाजूला आपला मित्र सागर आहे जो तंदुरी रोटी बनवत होता।
आणि त्यांनी एक मस्त डिश बनवलेली दिसते तुम्हाला. क्या है? प्रॉन्स है ना इसमें? जी सर, प्रॉन्स है, प्रॉन्स बिरयानी बन रहा है. अच्छा, प्रॉन्स बिर्याणी. अरे वा, मस्त मस्त नवीन नवीन डिश बघायला भेटतात. एक आपण पापलेट तवा फ्राय बघितला, आता तुम्ही प्रॉन्स बिर्याणीसाठी जी ग्रेव्ही बनणार आहे ना बिर्याणी केले, तीच रेडी होताना दिसते आणि मस्त एकदम आगीवरती बनवतात बघा. जाम भारी. प्रॉन्स बिर्याणी कोळंबी भात म्हणजे जर तुम्ही खाताय तर तुमचा नक्की आवडतं होईल. एवढी भारी चव असते या प्रॉन्स कोळंबी भातला. थँक्यू सागरजी. आणि बिर्याणी झाल्यानंतर आणखी एक डिश बनवते, म्हणजे एकदम बिझी हॉटेल आहे. तुम्ही बघताय फटाफट ऑर्डरही येतात आणि फटाफट करताना दिसतात. अरे बापरे. तर नितीन साहेब, आपला जो हॉटेल आहे मस्त मालवणी, तो म्हणजे सी फूड स्पेशालिटी आहे ना, आणि सी फूडच्या अलावा आणखी काय काय भेटत असतं आपल्याला? आपल्या इथे चायनीज आहे, इंडियन आहे, मालवणीमध्ये तर सगळं आम्ही देतोच आहे. स्पेशल आपलं जे आहे प्रॉन्स पाणीपुरी. प्रॉन्स पाणीपुरी ना. मी एकदा आलेलो इकडे आणि साहेबांनी सांगितलेलं की आपल्या इकडे प्रॉन्स पाणीपुरी भेटते सोलकढी वगैरे टाकून ना, आणि तेच मला एकदम अट्रॅक्ट झालं आणि तेच खाण्यासाठी खास टेस्ट करण्यासाठी आलोय. तर बघूया आता आपण सुरुवातीला स्टार्टरमध्ये प्रॉन्स पाणीपुरी मागूया आणि कशी चव आहे आणि कशी बनवली जाते हे बघूया. चालेल नितीन साहेब, धन्यवाद. मंडळी आलेली आहे पाणीपुरी. बापरे. अनया बघ कशी आहे ना. पाणीपुरी आणायची आवडती आहे आणि पण आज सोलकडीवाली पाणीपुरी खाणार. बापरे. आणि सोबत ज्यूस पण दिलाय मला वाटतं. कोणता ज्यूस आहे हे? वेलकम ड्रिंक आहे. अनयाला वेलकम ड्रिंक कसं लागतं उमा? वेलकम ड्रिंक मस्त लागते, पण हे वेलकम ड्रिंक म्हणजे कॉम्प्लिमेंटरी नाही, तुम्हाला ऑर्डर करायला लागेल तुम्हाला पाहिजे असेल तर. पण खूप टेस्टी आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा. ओके. म्हणजे तू ऑर्डर दिलीस तेव्हा वेलकम ड्रिंकची पण ऑर्डर दिलीस ना? सॉरी, या ड्रिंकची पण ऑर्डर दिलीस. आता पण पाणीपुरीवरती आपण लक्ष देऊया. साहेब, हे कसं खायचं, कसं आहे पाणीपुरी? अच्छा, पाणीपुरीमध्ये ती सोलकढी टाकायची आणि खायचं ना. आणि आतमध्ये कोळंबीची स्टफिंग आहे ना त्याच्या. पाणीपुरीमध्ये तुम्हाला वरती कोथिंबीर दिसते, त्याच्या खाली कांदा आहे आणि त्याच्या आतमध्ये छोटी छोटी जी करंदी कोळंबी आहे ना आपली बिना काल्या धागेवाली, ती त्याच्यामध्ये त्याचा म्हणजे कांजी केलेला आहे आणि तोच म्हणजे स्टफिंग करून आपल्याला सोलकढी टाकून आता पाणीपुरी खायची आहे. तर आता अनाया पण खाणार, मी पण खाणार आणि सर्व खाणार. माझं तर हो. अनाया तर फर्स्ट टाइम बघते पाणीपुरी आणि शॉक झाली. चला, स्टार्टर मध्ये पहिल्यांदाच खाते प्रॉन्स पाणीपुरी. हा, नंतर तू सोलकढी पिऊ शकते, जेवढं पाहिजे तेवढं टाक. आणि पाणीपुरी सर्व मुलींची फेवरेट असते पाणीपुरी, पण आज प्रॉन्स पाणीपुरी. चांगलं आहे. हो, मस्त वाटतं. चांगलं आहे, मस्त वाटतं. आणि खाऊन बघ. त्या अनाया पण खाणार आणि मी पण खातो. मग माझ्यासाठी पण एक रेडी करणार. मस्त आहे ना. आणि माझ्यासाठी पण आलेली आहे पाणीपुरी. एकदम भारी चव आहे. मी म्हणणार इकडे येत आहे तर नक्की ही डिश ट्राय करा. म्हणजे कधी न बघितलेली, कधी न खालेली आहे. सुरुवातीवर जेव्हा पाणीपुरी खातो ना तेव्हा जो पाणीपुरीवाला भैया असतो ना तो आठवतो. नंतर कोळंबी आणि जो मिश्रण मिक्स होतो ना तेव्हा जाम भारी वाटते. धन्यवाद नितीन साहेब, जाम भारी डिश सजेस्ट करण्यासाठी. स्टार्टरमध्ये भारी वाटलं. सर्व काही आपण पाणीपुरी सोलकढी पिऊन घेऊया. आणि सपनाताई पण आलेली आहे आपल्यासोबत, जॉईन झालेली आहे. ती पण तिचा रिव्ह्यू देणार कसं लागते ती इकडची डिश. चला आता खाऊया पाणीपुरी आणि नंतर मेन कोर्समध्ये काय ऑर्डर करते उमा ते बघूया. मंडळी, एकदम पाणीपुरी खाऊन झालेलं आहे. कोळंबी पाणीपुरी खाऊन ना एकदम उत्तम टेस्ट आहे ना, भारी टेस्ट आहे ना. आणि मालवणी हॉटेलची जी चव असते ना ती लपलेली असते सोलकढीमध्ये. आणि सोलकढी पण पाणीपुरी संपल्यानंतर तुम्ही एन्जॉय करू शकता ना. या डिश सोबत आपल्याला फ्री भेटते. ताई, कशी लागली पाणीपुरी? एकदम युनिक टेस्ट होती. आपण जसे कोळी पद्धतीचे सोडे बनवतात ना त्या टाइप मध्ये. कोळी पद्धतीमध्ये जशी कांजी करतेस ना तू, त्या टाइपच्या सोड्यांची स्टफिंग असते
मजा आली आणि अनायानी पण खूप एन्जॉय केली ना. आणि इथेही मंडळी आहेत जे आपल्या हॉटेलमध्ये मेजवानीचा स्वाद घ्यायला आलेत आणि बघता इथे कोळंबी बिर्याणी खाताना दिसतात. पूनम मैडम कैसा रहे ये अपना प्रॉन्स बिरयानी? हाँ बहुत अच्छा है एक्चुअली, मतलब टेस्ट इज वेरी नाइस. हाँ एंड ऑथेंटिक फ्लेवर है थोड़ा अच्छा है. इससे पहले कभी मालवनी ट्राई किया होटल? एंड आई रियली लाइक इट. और आप लोग यहीं पे काम करते हो क्या नियर बाय में? अच्छा, बेलापूरमध्येच काम करतात आपल्या सेक्टर 11च्या नियर बाय मध्ये आणि जेवायला आल्यात बघताय तुम्ही लंच टाइम मध्ये. चालेल का? थँक्यू. तर आपला क्रॅब मसाला बनतोय तिथपर्यंत बघताय तुम्ही. सुरमई कोणचा आहे? गिला सुरमई गिला फ्राय आणि मसाला ओला लावलाय काय? ओला मसाला लावलाय म्हणून सर्व ओलाचाच लावताय, उबरचा काय नाही लावत तुम्ही. आणि इकडे पापलेट तवा फ्राय पण आहे, रवा फ्राय आणि सुरमई बघताय गरम गरम वाफा निघणारी सुरमई मस्त सॉफ्ट सॉफ्ट आहे. चव कशी आहे? चव पण खूप सुंदर आहे. जो मसाला लावलाय तोच एकदम भारी आहे. आणि अनायानी पण खाल्ली ना. अनायानी तर टोमॅटोला लोटस बनवलंय, फ्लावर बनवलंय ते खात आहे. आणि हा सॅलड पण एकदम भारी आहे. आणि आलेले आहे तंदुरी कोळंबी. वाह, मतलब हर आइटम के साथ आप लोग ये देते हो ना सॅलड? जे काही तुम्ही मागवताय त्याच्यासोबत तुम्हाला सॅलड भेटते आणि सॅलड सोबत खायची चव काहीतरी अलगच येते. आणि अनायाची फेवरेट कोबली आलेली आहे आता. तर आता आपण टेस्ट करूया तंदुरी कोळंबी. कबाब सारखी टेस्ट येते काहीतरी ना. आलेला आहे तो पापलेट रवा फ्राय. नाही मी पूज घेतली हा पापलेटची. मस्त एकदम ताजा ताजा पापलेट आहे. मस्त एकदम रवा फ्राय भारी. पापलेट तर एकदम भारी लागतंय. आणि पापलेट का बघ, तुला आवडेल. जास्त तिखट पण नाही, मऊ मऊ आहे एकदम सॉफ्ट. म्हणजे इकडे येत आहे तुम्हाला कोळंबी सुरमईच नाही, सर्व प्रकारचे मासे तुम्हाला भेटू शकतात इथे. आणि भारी चव आहे एकदम. पापलेट तर एकदम फ्रेश आहे. रव्याचा जो स्वाद येतो ना मस्त वाटतं एकदम ना. हो मा, गरम गरम पापलेट खाण्याची काहीतरी अलगच मजा आहे. तर आता सर्व फ्राय वगैरे आपले खाऊन झालेले आहेत. आता मेन कोर्स मध्ये जेव्हा चिंबोरा मसाला येईल तेव्हा भेटूया. आणि मेन कोर्स साठी जो आपण ऑर्डर केला होता क्रॅब मसाला मालवणी स्टाईल बघता एकदम भारी डुक्का भरलेला चिंबोरा दिसते तुम्हाला. अनाया क्रॅब आवडते ना? आणि अनायाला क्रॅब का आवडते माहितीये? मी तिला बाव काढून देते ना म्हणून आवडते. आणि चिंबोराच बघताय कसला मोठा आहे चिंबोरा. आणि डुक्के पण त्याचे तोडून देतात. शेट्टी साहेब हे जे डुक्का तोडून देते ना ते खायला खूप सोपं पडतं. आणि लोकांना आणि मसाला पण आतमध्ये जाते बरोबर. आणि लोकांना पण जो त्रास होतो ना डुक्का तोडून खायला ते पण त्रास कमी होईल. आणि पूर्णपणे बघताय तुम्ही चिंबोरा एकदम मसाला भरून भरून बनवलेला आहे. हा मस्त वाटलाय हा कॉन्सेप्ट चिंबोरा मसाला. हा बघा चिंबोऱ्याचा डुक्का कसा तोडून दिलाय. म्हणजे हा नुसता खेचा आरामात तुम्हाला चिंबोरा क्लिअर होऊन जाईल. हा पकड खेच. हे बघा आता घे. आणि डुक्क्यातला जो बाव आहे तो ओढून ओढून खा ना. नाही डुक्क्याच्या आतमधला बाव बघा कसा काढायचा. आरामात एकदम इझी वे मध्ये होते खायला. हे बघा तोडून डुक्का तोडून देण्याचा फायदा. घरी पण चिंबोरा करताय तर असा डुक्का फोडून करा, इझी होते खायला. अनाया कसा आहे चिंबोरा? मस्त आहे ना. अनायाला पण आवडलाय. चला आता भाकरी वगैरे मागवूया आणि आता जेवून घेऊया. मस्त एकदम टेस्ट आहे चिंबोऱ्याची, पापलेटची, सुरमईची आणि कोळंबीची पण ना. सर्वात जास्त आवडलं ते काय तुला? पापलेट ना. अनाया तुला काय आवडला? चिंबोरा. स्वप्नाताई तुला काय आवडला? सोलकडी पाणीपुरी आणायला आवडली. मला पण चिंबोरा पण आवडलाय, कोळंबी, सोलकडी पाणीपुरी पण आवडली आणि पापलेट पण आवडला. चला या आता सर्वांनी जेवायला. मस्तपैकी जेवण घेऊया आणि पुढे काय होते ते बघूया. चला बोना अपिती, एन्जॉय. तर मंडळी जेवण वगैरे झालेलं आहे आणि मजा आली जेवायला. चिंबोऱ्याचा जो कालवण दिला होता तो एकदम भारी होता ना अनाया. आणि बिल आलेला आहे. बिल बघूया किती आलाय तो.
सरबत आहे, सरबतला 50 रुपये लावलेत. सोलकढी गोलगप्पा म्हणजे पाणीपुरी 150 रुपये, क्रॅब मसाला 350, पॉम्पलेट फ्राय 350, सुरमई फ्राय 350, प्रॉन्स तंदुरी 300 आणि भाकरी 25 रुपयाला एक. म्हणजे एवढे आपण हॉटेल व्हिजिट करतोय. चांगलं आहे ना, एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आहे. आणि साहेबांनी आम्हाला 15% डिस्काउंट पण दिलाय. थँक्यू. 1445 रुपये आपल्याला बिल आलंय. 4 जण होतं ना आपण, इन्क्लुडिंग अनया, 3 ऍडल्ट आणि 1 किड. बघायला गेलं तर खूप अफोर्डेबल आहे ना उमा. आणि या बाजूला नितीन साहेब आहेत, दोघांचं नाव पण नितीन आहेत. तर हा व्हिडिओ बघून आपले व्ह्युअर्स येणार, तर त्यांना पण काहीतरी डिस्काउंट द्या. 2 महिन्यापर्यंत आम्ही डिस्काउंटचा ऑफर आहे, पण मिनिमम 500च्या वरती बिल असायला पाहिजे, तर आम्ही 50% डिस्काउंट आम्ही म्हणजे आजच्या डेट पासून तुम्ही इकडे येत आहे मस्त मालवणीमध्ये, तर तुम्हाला 15% डिस्काउंट मिळेल जर तुमचा बिल बियॉन्ड म्हणजे 500 रुपये असलं तर ना. तर चांगली ऑफर आहे आणि धन्यवाद तुम्हाला आपल्या व्ह्युअर्ससाठी चांगली ऑफर देण्यासाठी. तर आपण एक कोड रेडी करूया ऑफरसाठी, उरण 15. जर उरण 15 कोणी कोड घेऊन आलं तर साहेब तुम्हाला 15% डिस्काउंट देतील 500 रुपयाच्या वरच्या बिलवर. मी तर म्हणेल नक्की या संधीचा फायदा घ्या. खूप अफोर्डेबल प्राइस मध्ये प्लस 15% डिस्काउंट भेटते. चालेल, धन्यवाद. आणि मजा आली तुमच्या इकडे जेवायला. जे काही तुम्ही दिलं ते एकदम अप्रतिम होता, मस्त मजा आली जेवायला. थँक्यू. आणि सर्व्हिस पण चांगली आहे. आणि जे काही ऑर्डर करताय ताई, तुम्ही पण चांगली सर्व्हिस दिली आम्हाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि मस्त फटाफट जे काही देत आहे आणि गरम गरम भाकरी देत आहे, ते सर्व देत आहे, ते आवडलं आम्हाला. चालेल, नक्की मी माझ्या व्ह्युअर्सला विनंती करेन की नक्की एकदा भेट द्या आपल्या मस्त मालवणी हॉटेलमध्ये. आपल्या मराठी लोकांचंच आहे आणि शेट्टी साहेब पण आपलेच इकडचेच आहेत, चांगले मराठी बोलतात. आणि आमच्या गावची वहिनी आहेत ना, मिसेस तुमच्या आमच्या उरणचे आहेत. तर नक्की भेट द्या आपल्या मित्राच्या हॉटेलला. चालेल, चला येतो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि बेलापूरमध्ये, नवी मुंबईमध्ये कुठे राहताय तर नक्की एकदा व्हिजिट द्या मस्त मालवणी हॉटेलला आणि 15% डिस्काउंट मिळवा. तर खूप चांगली ऑफर आहे, नक्की एकदा व्हिजिट द्या. भरपूर काही पापलेट, सुरमई, जे काही तुम्हाला सी फूड मध्ये पाहिजे ते तुम्हाला इथे खायला भेटते. ओके उमा, मजा आली ना? येस, खूप मजा आली. म्हणजे वेगवेगळा आपल्याला एक्सपिरियन्स होतात हॉटेलचा. म्हणजे आपण एकच जागे ट्राय करतात, आपल्याला कधी कंटाळा आला तर तुम्ही इथे पण ट्राय करा. आणि इथे वेगळं आम्हाला टेस्ट वाटलं, म्हणजे तंदुरी टेस्ट. आणि नोव्हेंबर एंड पर्यंत ऑफर आहे, नक्की या ऑफरचा फायदा घ्या. उरण 15 हा कोड वापरून तुम्ही 15% डिस्काउंट मिळवू शकता 500च्या वरच्या बिलवरती. तर हा व्हिडिओ आवडला असेल, इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि भेटत राहा चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल देन, टेक केअर, बाय बाय.